हॅलो गाईज, मी तुमची नीता पाटील. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. उद्या आहे संडे, तर संडेला मेनू काय बनवायचा हा प्रकार मला सुचत नव्हता. तर मी एक मेनू ठरवलं. त्याच्यानंतर मी म्हटलं आज ब्लॉग काढू आपण त्याविषयी. उद्याचा प्लॅन आहे तो उद्याच सांगणार मी, आज तर सांगणार नाहीये तुम्हाला. मग भेटू उद्या आपण सकाळी. बाय बाय, गुड नाईट. हे गुड मॉर्निंग. उठले का सगळे? काल मी सांगितलेलं एक संडे होता, उद्या म्हणजे आज संडे आहे. तर आज काहीतरी आपल्याला मेनू बनवायचा आहे. तर मी याची तयारी करायला घेतली आहे. इथे खोबरं कांदा भाजते. खोबरं तर भाजलेलंच आहे ऑलरेडी. इथे मी वाटण करून घेईन. मग आणि इथे स्पेशल डिशसाठी इथे मी आता वाटण रेडी करून ठेवलं आहे. तुम्हाला माहिती नसेल पडलं तर मी आज काय बनवते, तर मी नक्की सांगते. मी चिकन बनवते आणि मालवणी वडे बनवते. आज स्पेशल डे म्हणजे माझ्या खास मम्मीसाठी. मम्मी काय पाहिजे तुला? मम्मी काय पाहिजे तुला? मालवणी चिकन वडे. मालवणी चिकन वडे असं पण नाव असतं? मम्मी कुठे बनवतात हे मालवणी वडे? जास्त फेमस कुठे आहेत? मालवण साईडला. मालवण साईडला. तू मालवणची आहे का? हा, कोकणी. कोकणी कोंबडी. तर अशा प्रकारे तुम्हाला समजत असेल की कुठे मालवणी वडे फेमस आहेत. तर आज आपण तेच बनवणार आहोत. ठीक आहे, चला आपण स्टार्ट करूया. बाय. तर मी आता चिकन बनवायला स्टार्ट करते. कांदा, गरम मसाले आणि चेचलेला लसूण घेतले आणि हे आपलं आहे चिकन. तेल टाकलं इथे, तर आपण आता गरम मसाले टाकून देऊ. मग लसूण टाकू चेचलेलं. मग हे कांदा टाकायचा. इसको ऐसे परतिंग फिर बाद में मसाला डालेंगे, फिर हल्द डालेंगे, फिर चिकन डालेंगे. ओके. अभी यार कैसा कलर आएंगे देखो, इतना अच्छा कलर आया है. आपण तेल कमी टाकले कारण की तेल नंतर सुटतं. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही तुमच्याप्रमाणे टाकू शकता. अभी यार कैसा कलर आएंगे देखो, इतना अच्छा कलर आया है. आपण तेल कमी टाकले कारण की तेल नंतर सुटतं. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही तुमच्याप्रमाणे टाकू शकता. इथे मीठ टाकून आपण याचं हलवून वगैरे झाकण ठेवूया. त्याच्यावर पाणी ठेवायचं आपल्याला आणि हाच पाणी आपण त्याच्यात टाकूया. ओके. गरम पाणी टाकलं की सुंदर लागतं. पहिले सांगते मी. हे वड्यांसाठी हे ठेवलेलं ना, चण्याची डाळ वगैरे, हे आपण वाटण करून घेऊया. आता जे काय पिते? चहा पिते. आणि चहामध्ये काय करते? हा, सांग ना. तर इथे वड्यांचं हे बघा बॅटर जरा रेडी करायचं, त्याच्यामुळे आपण हे वाटून घेतलेलं ते रेडी झालंय. इथे मी हळद आणि मीठ टाकून घेतलंय. चवीप्रमाणे घेऊ शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला गव्हाचं पीठ आणि याच्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे. तर मी करून घेते, थोडा वेळ थांबा. तर इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय. मग असं छान घट्टसर असं मळून घेऊया आपण. मग त्याच्यानंतर 2 तरी तास भिजवून ठेवायचं छान असं. त्याच्यानंतर मग आपण वडी करायला सुरुवात करूया. ठीक आहे, मी आता प्रोसेस करते, त्याच्यानंतर आपण भेटूच. वड्यांमध्ये मी फक्त एक ग्रेव्हीच टाकले. तर कोण कांदासुद्धा कापून टाकतात. आणि पीठ मळल्याच्या नंतर वड्यांचं पीठ मस्त तो मळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये स्मोक, आपण चिकनला स्मोक कसं करतो तसं स्मोक पण देतात, निखारा वगैरे टाकून. मस्त लागतं, छान लागतात. पण आपण आपले बघूया वाटण्याचे. मस्त लागतात खूप. आपलं चिकन इथे रेडी झालं बघा, मस्त छान असं. तर कंप्लीट 2 तास झालेले आहेत या पिठाला ठेवून. बघू शकता हा पीठ मी ठेवलेला. तर मग आपण आता बनवायला घेऊया. ठीक आहे. हा मी जो कपडा ठेवलेला याच्यावर झाकण म्हणून ठेवलेला, तर आपण हा फोल्ड करून घेऊया चौकोन असा. मग याच्यावर ठेवायचा आपल्याला.
जो कपडा केला आहे तो थोडासा ओला करून घ्यायचा असा. मग याचे गोळे बनवायचे असे छोटे छोटे, जेवढ्या तुमच्या आकाराचे पाहिजे असेल तेवढे. मग आपण इथे थापून घेऊया, पाणी लावून असं थापून घेऊया छान. गोल गोल असं गोल वळून झालेलं आहे आपलं. इथे थोडा होल पाडून घ्यायचंय, मग आपण तेलात सोडायचंय. तेलात सोडलंय, बघू शकता. याला मालवणमध्ये भोकाचे वडे म्हणतात. मी काय अशी रेडी करत नाही, पण तुम्हाला दाखवलं आपलं कसे आहेत बघा. हे आपला दुसरा पण रेडी झालाय. हे टाकलं प्लेटमध्ये. आता आपण याच्यामध्ये चिकन टाकूया. मम्मीला आपण टेस्टिंगला देऊया. बघा हे चिकन थाली. चलो ही थाली मम्मीला आपण देऊया टेस्टिंगला. मम्मी टेस्टिंग करून सांग बरं कसे झाले मला. बाबू किती छान झालंय मस्त पैकी. खरंच मम्मी? मस्त. अरे वा, म्हणजे झालंय का मालवण सारखं बनवलंय का जरा? छान झालं. ओके, थँक्यू मम्मा. अशा प्रकारे मालवणची वडे आम्ही मी रेडी केलेले आहेत. ते छानच झालेत. मम्मी सुद्धा तेच बोलते मला. मम्मी आता असं खाते पण आता. तर तुम्हाला ह्याची फुल रेसिपी पाहिजे असेल ना, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की मला मालवणचे वडे शिकायचे किंवा मालवणच्या वड्यांची रेसिपी बघायची म्हणून. आणि खरंच सांगते, त्या वाटण्यामुळे खरंच अप्रतिम झालेत वडे, मस्त. तर चला मित्रांनो, आपण नक्की भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.